नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आकाश ब्रह्मंटी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आजपर्यंत तुम्ही जो मला प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. तर मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आजचा आपला प्रवास आहे याना केव्ज येथे. याना केव्ज ह्या गोव्यापासून 146 किलोमीटर तर मुरुडेश्वरपासून साधारणतः 75 किलोमीटरावरती आहे. याना केव्जला पोहोचण्यासाठी तुम्हाला स्वतःचंच व्हेकल यूज करावं लागेल, कारण की तिथे कोणताही पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल नाही. NH66 पासून एक लेफ्ट साईडला म्हणजे टुवर्ड्स मुरुडेश्वरकडे जाताना एक फाटा फुटतो आणि तिथून तुमचा याना केव्जचा प्रवास चालू होतो. कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटने खूप छान प्रकारे आपलं जंगल मेंटेन केलेलं आहे. म्हणजे हा याना केव्जचा प्रवास करताना अगदी घनदाट जंगलातून आपली अशी गाडी जाते. याना केव्जची जी ट्रेल आहे त्याच्या स्टार्टिंग पॉईंटला तुम्हाला थोडेफार शॉप्स आहेत, तिथे तुम्ही कोल्ड्रिंक्स किंवा नाश्त्याची सोय होऊ शकते. आणि एंट्रीसाठी तुम्हाला एंट्री तिकीट्स आहेत, साधारणतः प्रत्येक माणशी 40 रुपये असे चार्जेस आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्लास्टिकची बॉटल कॅरी करू नका. जर तुमच्याकडे मेटल बॉटल असेल तर ते अलाव करतात, अदरवाईज प्लास्टिक बॉटल आतमध्ये कॅरी करून देत नाहीत. याना केव्जची निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आहे असं सायंटिफिक रिझन आहे, पण याच्यामागे एक पौराणिक कथासुद्धा आहे. आता जे तुम्ही हे महाकाय खडकाचे प्रकार बघतात हेच याना केव्ज आहेत. याची निर्मिती चुनखडी, डोलामाइट आणि जिप्सम यांसारख्या पाण्यात विरघळणाऱ्या कार्बोनेट खडकांच्या विरघळण्यापासून झालेली आहे. तर याची पौराणिक कथा अशी आहे की भस्मासूर नावाचा एक राक्षस होता. तो खूप शक्तिशाली होता. त्यांनी भगवान शंकरांची आराधना करून त्यांच्याकडे एक वर मागितलं होतं की जो कोणत्याही वस्तूवरती तो भस्मासूर हात ठेवेल ती वस्तू भस्मसात होईल. या भस्मासुराचा उपद्रव खूप वाढला होता, त्यामुळे सर्व देवदेवतांनी विष्णूंची आराधना केली आणि श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं. मोहिनीचं रूप घेऊन या भस्मासुराबरोबर नृत्य करता करता भस्मासुराने स्वतःचाच हात आपल्या डोक्यावरती ठेवला आणि तो त्याच्या वरदानामुळे तिथेच भस्म झाला. तर जी ही भस्म झालेली जागा आहे तीच म्हणजे आत्ताच्या याना केव्ज. या केव्जमध्ये जे 2 उंच शिखरं आहेत त्यातलं एकाचं नाव आहे बहिरेश्वर शिखर आणि दुसऱ्याचं नाव आहे मोहिनी शिखर. आणि या शिखरांच्या पायथ्याला लागून एक छान शिवाचं असं सुंदर मंदिर आहे जिथे शिवलिंग विराजमान आहे. आता जी ही तुम्ही दृश्य पाहत आहात ही केव्हमध्ये जाण्याचा मार्ग आहे आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला 20 रुपये शुल्क द्यावं लागतं आणि आतमधून तुम्ही संपूर्ण केव्ह एक्सप्लोअर करू शकता. तर मंडळी, हा निसर्गाचा चमत्कार तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. तर मंडळी, याना केव्ज नंतर आपण जाणार आहोत INS चॅपल म्युझियम बघायला. हे म्युझियम कारवारमध्ये वसलेलं आहे आणि याच्यामध्ये जी युद्धनौका आहे ती आपल्या भारत-पाकिस्तान 1971च्या युद्धात या युद्धनौकेने खूप महत्त्वाची कामगिरी केली होती. आणि आता जी तुम्ही ही दृश्य बघत आहात ही युद्धनौकेच्या आतमधील दृश्य आहेत. इथे तुम्हाला बघण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपण या आधी कधी बघितल्या नसतील. या चॅपल युद्धनौकेने 1971च्या आपल्या भारत-पाकिस्तान वॉरमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाकिस्तानची जी कमर्शियल सिटी होती ती या चॅपल युद्धनौकेने डिस्ट्रॉयड केली होती आणि या चॅपल नौकेला 2 परमवीर चक्र मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर 8 वीर चक्र मिळालेले आहेत. INS चॅपल हे जे इंडियन नेव्हीचं जे म्युझियम आहे ते अगदी कारवारमध्ये आपल्या नॅशनल हायवेला लागूनच आहे आणि याचे टायमिंग्ज आहेत सकाळी 10 वाजता उघडतं ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत चालू असतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 4:30 वाजता चालू होतं ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू होतं. तुम्ही कधी जर या ठिकाणावरून जात असाल तर नक्कीच या म्युझियमला भेट द्या. आतमध्ये बघण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे ऑफिसर्सची केबिन्स, त्याच्यानंतर जे नॉर्मल केबिन क्रू आहे त्यांची केबिन्स, वेगवेगळ्या प्रकारचे आतमध्ये सेक्शन्स आहेत. तुम्हाला इंजिन रूम पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जे सोनार, जे डॉपलर म्हणतात त्याचे इक्विपमेंट्स बघायला मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये गेलात तर वरती तुम्हाला एक डेक आहे जिथून म्हणतात ना, जे गस्तीचं जे काम असतं ते ऑफिसर्स तिथून गस्तीचे काम करत असतात. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीतसुद्धा नाही आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला टेक्निकली थरो नॉलेज असावं लागेल. पण एकंदरीत हा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे एवढ्या जवळून जी युद्धनौका बघण्याची संधी आपल्याला मिळत आहे, तर कदाचित तुम्ही या साईडने गेलात तर नक्की व्हिजिट करा या युद्धनौकेला.
INS चॅपल या युद्धनौकेचं कोडनेम होतं K94 आणि हिचं वजन साधारणतः 245 टन एवढं आहे आणि हिची लांबी बघाल तर 38.6 मीटर एवढी आहे. त्याचबरोबर त्याची रुंदी आहे ती 7.6 मीटर्स एवढी आहे आणि समुद्रामध्ये जो स्पीड मोजला जातो तो नॉटिकल्समध्ये मोजला जातो. तर त्यावेळेस INS चॅपलचा जो स्पीड होता तो 37 म्हणजे 37 नॉट्स एवढा होता आणि त्याचबरोबर याच्यावरती जे वेपन्स लोडेड होते तर त्यावेळेस याच्यावरती 2 30 mmच्या गन्स लोडेड होत्या. त्याच्यानंतर सरफेस टू एअर मिसाईल्स लॉन्चर होतं. त्याचबरोबर अँटीशिप मिसाईल लॉन्चर्स होतं आणि ही जी युद्धनौका होती ती 4 नोव्हेंबर 1976ला कमिशन झाली आणि त्याच्यानंतर ही 5 मे 2005ला डिकमिशन्स झाली. डिकमिशन्स म्हणजेच आपल्यासाठी ती बघण्यासाठी किंवा म्युझियममध्ये ठेवण्यात आली. याच्यानंतर तिचा वापर कधीच युद्धासाठी केला गेला नाही. या युद्धनौकेत बरेच सारे सेक्शन्स आहेत. जसं मी म्हटलं की जे बरॅक्स आहेत, जे स्टाफसाठी यूज केलेले बरॅक्स आहेत ते आहेत. त्याच्यानंतर इंजिन रूम्स आहेत आणि डेकवरती ज्या गन्स आहेत त्या गन्स तुम्हाला तिथे बघायला मिळतात. त्याच्याबरोबरच सुरुवातीला तुम्ही बघितलं असाल की वेगवेगळे युनिफॉर्म्स जे सर्व्हिसमॅन्स होते त्यांचे वेगवेगळे युनिफॉर्म्स आहेत आणि त्यांच्या रँकप्रमाणे तिथे त्यांचे जे खांद्यावरती जे बॅचेस असतात त्याच्या डेफिनेशन्स तिथे दिलेल्या आहेत. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला जो नेव्हीचा इतिहास आहे किंवा नेव्हीबद्दलची माहिती आहे ती तुम्हाला या युद्धनौकेच्या माध्यमातून तुम्हाला मिळते. आणि कधीकधी तिथे एक 15 मिनटाचा व्हिडिओ दाखवला जातो. मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस ते अवेलेबल नव्हतं, पण तुम्ही कधी गेलात तर नक्की रिक्वेस्ट करा त्यासाठी. आणि तिथे तुम्हाला इंडियन नेव्हीचा जो रोल्स आहेत म्हणजे आपली जी सी बॉर्डर आहे म्हणजे सी बॉर्डरला कसे ते प्रोटेक्ट करतात याच्याबद्दलची माहिती त्या व्हिडिओजमध्ये दिली गेलेली आहे. तर मंडळी, याना केव्ज आणि INS चॅपल या युद्धनौकेबद्दलचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.